नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा ट्रिग्नोमेट्री मधला प्रॅक्टिस सेट आहे 6.1. बघा 6.1 मध्ये पहिला जो सम आहे, इफ sin θ is equal to 7/25 find the value of cos θ and tan θ. बघा तुम्हाला इथं sin θ दिलेला आहे आणि cos θ काढायचा आहे. तर बघा आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं होतं की आपल्याला आयडेंटिटी आहे आपल्याकडे, म्हणजे sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 1. बघा sin स्क्वेअर θ प्लस cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 1 ही आपण आयडेंटिटी इथे यूज करतोय. बघा sin ची व्हॅल्यू आहे 7/25. बघा तर sin चा स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 1. बघा इथं 7 चा स्क्वेअर 49 प्लस 25 चा स्क्वेअर 625 प्लस cos स्क्वेअर as it is equal to 1. नेक्स्ट स्टेप बघा, cos स्क्वेअर θ is equal to 1 मायनस, हा प्लस मध्ये राईट साइड जाताना काय झालं इथं मायनस मध्ये. बघा इथं cos स्क्वेअर θ is equal to 625 1 625 minus 49 upon 625. बघा इथं मग cos स्क्वेअर θ इज इक्वल टू, बघा इथं 5 मायनस 9 म्हणजे 15 मायनस 9 6. इथे आपण कॅरी घेऊ म्हणजे किती होईल तो 12 मायनस 5 इथे होईल 7, परत कॅरी 1 6 मायनस 1 इथे होईल तुमच्याकडे 5. काही लक्षात घ्या 625. बघा या दोघांना 625 मायनस 49 म्हणजे 576 डिवाइड बाय 625. मग यांचा रूट काढा. बघा cos θ इज इक्वल टू, म्हणजे हा cos स्क्वेअर मध्ये 576 अपॉन 625 होता, तर cos θ म्हणजे 576 चा रूट आहे 24 आणि 625 चा रूट आहे आपल्याकडे 25. बघा एक व्हॅल्यू तुम्ही इथे फाइंड आउट केली म्हणजे cos θ. बघा cos θ चा फॉर्म्युला म्हणजे cos θ ची व्हॅल्यू बनली 24/25. त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे tan θ. तर बघा tan θ, तर tan θ चा आपण रिलेशन बघितलं आहे sin θ अपॉन cos θ. बघा इथं sin θ ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 7/25 अपॉन cos θ. cos θ ची व्हॅल्यू आहे 24/25. तर बघा इथं 25 विल गेट कॅन्सल, तर 7/24 म्हणजे ही व्हॅल्यू आपली आली tan θ ची व्हॅल्यू. बघा इतकं सोपं असतं, फक्त त्यासाठी आपल्याला बेसिक क्लिअर पाहिजे. रिलेशन, रेशो, आयडेंटिटीज अँड ट्रिग्नोमेट्री या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला त्या सगळे बेसिक क्लिअर करायचे, त्यावेळेस आपल्याला अशी न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येतील. बघा सेकंड एक्झाम्पल, इफ tan θ is equal to 3/4 फाइंड द व्हॅल्यू ऑफ sec θ अँड cos θ. बघा इथे सुद्धा आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आपल्याला यूज करायची आहे. tan दिलेला आहे आणि sec फाइंड आउट करायचा आहे. तर बघा सेकंड आयडेंटिटीज 1 प्लस tan स्क्वेअर θ इज इक्वल टू sec स्क्वेअर θ. बघा इथं 1 प्लस tan ची व्हॅल्यू 3/4 स्क्वेअर इज इक्वल टू sec स्क्वेअर θ. 1 प्लस बघा 3 चा स्क्वेअर 9 4 चा स्क्वेअर 16 इज इक्वल टू sec स्क्वेअर θ. इथं बघा 16 1 16. बघा पुन्हा 16 1 16 16 प्लस 9 25 अपॉन 16 इज इक्वल टू sec स्क्वेअर θ. परंतु आपल्याला काय पाहिजे, sec पाहिजे म्हणजे रूट पाहिजे. sin चा बघा इथं 25 चा रूट आहे 5, 16 चा रूट आहे आपल्याकडे 4. बघा अशा पद्धतीने तुम्ही इथं sec काढला. sec नंतर आपल्याला फाइंड आउट करायला लावलंय cos θ. तर बघा cos θ चं रिलेशन बघा, रिलेशन काय आहे cos चं रिलेशन sec शी म्हणजे 1 अपॉन sec θ. बघा इथं 1 अपॉन sec ची व्हॅल्यू 5/4. बघा याचा रेसिप्रोकल करा म्हणजेच 4/5. बघा हा निघाला आपल्याकडे cos θ. बघा असे सम जे आहे ते बोर्ड साठी आपल्याला 2-2 मार्क्स साठी येत असतात. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, cot θ इज इक्वल टू 40/9 फाइंड द व्हॅल्यू ऑफ cosec θ अँड sin θ. बघा इकडे लक्ष द्या इकडे व्यवस्थित. बघा cot θ, परत आपल्याकडे तिसरी आयडेंटिटी आहे प्लस cot स्क्वेअर θ इज इक्वल टू cosec स्क्वेअर θ.
ही थर्ड आयडेंटिटी आपण इथे यूज करतोय. लक्षात घ्या 1 प्लस कॉटची व्हॅल्यू आहे 40/9 त्याचा स्क्वेअर करा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. इथे बघा 1 प्लस 40 स्क्वेअर बघा इथे 40 चा जो आपल्याकडे स्क्वेअर आहे तो आहे 1600 9 चा 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. इथे लक्षात घ्या 81 जार 81 प्लस 1600 म्हणजे हा झाला 1681 डिवाइड बाय 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आपल्याला पाहिजे कोसेक थिटा म्हणजे रूट काढा. बघा 1681 चा जो रूट आहे आपल्याकडे तो आहे 41 आणि 81 चा रूट आहे 9. बघा इथे कोसेक ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली. कोसेक नंतर आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे साइन थिटा. बघा साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. बघा इथे आपण रिलेशन इथे ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन आपण यूज करतोय. साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. कोसेक थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 41/9. बघा साइन थिटा इज इक्वल टू बघा याचा रेसिप्रोकल करा 9/41. बघा अशा पद्धतीने आपण कोसेक थिटा आणि साइन थिटा या व्हॅल्यू आपण आयडेंटिटी आणि रिलेशननी फाइंड आउट केल्या. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. इफ 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0, find the value of sec theta, cos theta and tan theta. बघा इथे आपल्याला या 3 व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. बघा गिवन मध्ये काय आहे 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0. नेक्स्ट स्टेप बघा खाली 5 sec theta हा मायनस आहे याला इज इक्वल टू राईट साइडला काढा म्हणजे हा होईल प्लस 12 कोसेक थिटा. बघा स्टेप बाय स्टेप लक्ष इकडे व्यवस्थित. बघा हा सेक थिटा अपॉन मल्टिपलचा कोसेक आहे इथं आपण डिवाइडला इथं पाठवला. बघा सेक अपॉन कोसेक आणि इथं हा 12 आणि इथं मल्टिपलचा 5 इथे आपल्याला डिवाइडला गेला. बघा सेकचं रिलेशन 1 अपॉन बघा सेक येतो. सेकचं रिलेशन आपल्याकडे आहे 1 अपॉन कॉस थिटा आणि कोसेकचं रिलेशन आहे 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू 12/5. बघा इथे मग 1 अपॉन साइन थिटा याचा आपण रेसिप्रोकल करू. रेसिप्रोकल मुळे काय आला साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12/5. बघा हा रेसिप्रोकलला गेला म्हणजे साइन अपॉन कॉस. साइन अपॉन कॉस म्हणजे कोण tan थिटा. tan थिटा इज इक्वल टू 12/5. बघा आपल्याकडे काय निघालाय tan थिटा. आपल्याला सांगितलेलं काय आहे सेक थिटा. मग आपण सेक थिटाची आयडेंटिटी अप्लाय करा. बघा 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. बघा 1 प्लस याची व्हॅल्यू 12/5 12/5 चा स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. बघा इथं 1 प्लस 12 चा स्क्वेअर 144/25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. बघा इथे मग 25 1 जार 25 प्लस 144 म्हणजे तो आपल्याकडे होतो 169/25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. देयरफॉर सेक थिटा इज इक्वल टू बघा 169 चा जो काही रूट आहे तो आहे 13 आणि 25 चा रूट आहे 5 म्हणजे बघा एक व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट करून घेतली सेक थिटाची 13/5. बघा सेक नंतर आपल्याला काढायला लावला त्यांनी कॉस थिटा. मग आता कॉस थिटाचं आपल्याकडे समजा आयडेंटिटी समजा आपण वापरली तर आयडेंटिटी काय येणार आहे आपल्याकडे 1 प्लस म्हणजे कॉस थिटासाठी किंवा रिलेशन जर आपण अप्लाय केलं तर रिलेशन साठी आपल्याला कोण लागणार आहे सेक आहे. सेक मुळे आपल्याला कोण फाइंड आउट होईल कॉस. रिलेशनची लक्षात घ्या कॉस थिटाचा फॉर्म्युला म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक ची व्हॅल्यू बघा 13/5 म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू रेसिप्रोकल करा 5/13. बघा इथे आपण काय फाइंड आउट केला कॉस थिटा म्हणजे फक्त सेक थिटाचं आपण रिलेशन अप्लाय केलं आणि आपल्याला कोण मिळतोय तो कॉस थिटा. बघा थर्ड व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे साइन थिटा.
तर साइन थिटा साठी आपल्याकडे कॉस आहे, म्हणजे आपण काय करू शकतो, आयडेंटिटीचा वापर इथे करू शकतो. बघा आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. इथे लक्षात घ्या साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटाची व्हॅल्यू बघा 5/13 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. मग साइन स्क्वेअर थिटा प्लस 5 चा स्क्वेअर 25 आणि 13 चा स्क्वेअर 169 इज इक्वल टू 1. बघा इथे नेक्स्ट स्टेप साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 25/169. बघा इथे साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 169 1 जा 169 मायनस 25/169. मग साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू बघा 169 मायनस 25 म्हणजे 9 मायनस 5 4 6 मायनस 2 4 इथे 169. बघा साइन स्क्वेअर थिटा 144 लक्षात घ्या 144 चा रूट आहे 12 आणि 169 चा रूट आहे आपल्याकडे 13. म्हणजे अशा पद्धतीने आपण तिन्ही यांच्या व्हॅल्यू इथं फाइंड आउट केल्या, म्हणजे सेक थिटा, कोसेक थिटा अँड साइन थिटा. बघा अशा पद्धतीने रिलेशन आणि ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज याचा यूज करून आपण हे सम सॉल्व्ह केलं. इफ बघा नेक्स्ट सम इफ tan theta is equal to 1 then find the value of sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta. बघा याच्यातले व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायचे आहे. बघा गिवन काय आहे tan theta is equal to 1. मग theta is equal to बघा tan मध्ये 1 व्हॅल्यू कोणाची आहे, तर आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं होतं का ट्रिग्नोमेट्रिक टेबल मध्ये, तर tan मध्ये 1 व्हॅल्यू कोणाची असते 45 ची, म्हणजे थीटा किती असणार आहे आपल्याकडे 45. तर बघा इथं प्रत्येकाची व्हॅल्यू आपण तयार करून घेऊ. म्हणजे sin थिटा बघा थिटा जागेवरती काय टाका sin 45. बघा sin 45 म्हणजे 1/√2. त्यानंतर पुढची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे cos थिटा. cos थिटा म्हणजे आहे cos 45. cos 45 सुद्धा किती आहे आपल्याकडे 1/√2. यासाठी ट्रिग्नोमेट्रिक टेबल आपल्याला लर्न करणं गरजेचं आहे. बघा इथे sec थिटा म्हणजे sec 45 ची व्हॅल्यू आहे √2. त्यानंतर आहे कोसेक थिटा म्हणजे कोसेक 45 याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे √2. बघा इथे प्रत्येकाची व्हॅल्यू आपण तयार करून घेतली. फक्त आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला फक्त पुटअप करायची आहे sin थिटा प्लस cos थिटा अपॉन sec थिटा प्लस कोसेक थिटा. बघा आता हे सम आपण लिहून घेतलं, फक्त व्हॅल्यू पुटअप करा. sin थिटा म्हणजे 1/√2 प्लस cos थिटा 1/√2 अपॉन sec थिटा √2 प्लस कोसेक थिटा √2. बघा प्रत्येकाच्या व्हॅल्यू आपण पुटअप केल्या. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. √2 1 जा √2 प्लस √2 1 जा √2 अपॉन √2 इंटू √2 म्हणजे किती असणार आहे तो 2. बघा हे वरचं आपण कॅल्क्युलेशन करून घेतलं आणि इथे लक्षात घ्या √2 प्लस √2 म्हणजे इथे आपल्याकडे होतो 2√2. बघा नेक्स्ट स्टेप √2 प्लस √2 म्हणजे इथे हा होणार आहे 2√2 अपॉन डिनॉमिनेटर आपण मल्टिपल करू. लक्षात घ्या म्हणजे हा झाला 4√2 2 1 जा 2 2 2 जा 4 √2 विल गेट कॅन्सल म्हणजे आपले येणार फायनल आन्सर आहे 1/2. बघा अशा पद्धतीने आपण sin थिटा प्लस cos थिटा आणि sec थिटा प्लस cosec थिटाच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या.